आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुपवाड संघर्ष समितीची अन्यायकारक घरपट्टी विरोधात आमरण उपोषण। आमचे कुपवाड वार्ताहर भरत कांबळे कळवतात की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने लादलेल्या भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीवाढी विरोधात बुधवारपासून शहरातील सोसायटी चौकात कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सकाळपासून सुरुवात झाली आहे। संघर्ष समितीच्या वतीने मनपा प्रशासनाला या संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही महापालिकेने दखल न घेतल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला। दरम्यान दुपारच्या सुमारास मनपाच्या प्रशासनाच्या वतीने सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे व अनीस मुल्ला यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, पण संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा न निघाल्याने जोपर्यंत ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले। यावेळी उपोषणाला समितीच्या वतीने गोरख वनकडे, आशुतोष धोत्रे, दाऊद मुजावर आणि तानाजी गडदे हे आमरण उपोषणाला ठाण मांडून बसले आहेत। यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक रासकर यांच्यासह अरुण रुपनर, कुलभूषण कर्नाळे, शेठजी मोहिते, मुस्ताक रंगरेज, अख्तर शेख समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनस्थळी पद्माकर जगदाळे, संजय बजाज, राहुल पवार, चंदनदादा चव्हाण, उत्तम कांबळे, आबा, नगरसेवक विष्णू माने, ऋषिकेश सूर्यवंशी, प्रशांत पाटील, सुनीता हारगे, अभिजित हारगे, बजरंग पाटील आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला। महापालिकेच्या अन्यायकारक घरपट्टी विरोधात आज दिनांक 22 जुलैपासून कुपवाड शहर परिसर व संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेलो आहोत। या घरपट्टी वाढी विरोधात अन्याय भांडवली मूल्यावरती आधारित जी केलेली आहे घरपट्टी ते सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या असणाऱ्या रहिवाशांना न परवडणारे आहे आणि त्यात नुसतं भांडवली मूल्यच नाही तर 2-3 प्रकारचे कर लावलेले आहेत। पाणीपट्टी आम्ही भरत असताना पण पाणी कर त्यामध्ये येतो। शिक्षण कराचे 2 भाग त्यामध्ये केलेले आहेत। अशा वेगवेगळ्या कारणानुसार आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो, कारण जो अन्यायकारक असणारा घरपट्टीचा विषय आहे ह्याच्या आधी पण आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं होतं। त्याच्यावरती त्यांचा कोणताही खुलासा या ठिकाणी आमच्याकडे आलेला नाही आणि त्यांनी कोणतंही काम या ठिकाणी त्या घरपट्टीविषयी बाजू मांडलेली नाही। म्हणून आम्हाला नाविलाज असतो सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या विरोधात आम्हाला या ठिकाणी आज आमरण उपोषणासाठी बसावं लागलेलं आहे। आमरण उपोषण आहे। आजपर्यंत जी घरपट्टी आकारली गेली त्यांनी त्या वस्तूची किंमत करून त्याच्यावर घरपट्टी आकारलेली आहे। त्या वस्तूची किंमत जर आज करून घरपट्टी जर आकारत असेल तर ती प्रॉपर्टी आम्हाला विकावी लागेल महापालिकेला आणि त्यांनी आम्हाला कुठतर बाहेर व्यवस्था करावी लागेल अशी घरपट्टी आकारलेली आहे त्यांनी। आणि जी काय महसूलमध्ये म्हणजे शेतीचा उतार आहे त्याला गोट्याला तरी 55,000 घरपट्टी असे आम्हाला बिलं आलेले आहेत। तर त्याच्यावर त्या महापालिकेने विचार करावा। आम्ही वारंवार मोर्चा काढला, त्याची काय अजून दखल घेतलेली नाही। महापौर असतील आणि नगरसेवक असतील त्यांना त्याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्याच्यावर काय त्याची अजून जुळणी झाली नाही तर त्याचं जुळणी करून आम्हाला काय ते निकाल त्यांनी द्यावा। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।